महाराष्ट्र सर्वांचं स्वागत आहे आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनल योजना करू लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। एकंदरीत आपण जर पाहिलं तर अत्यंत महत्त्वाचे असे अपडेट जाणून घेणार आहोत। शेतकरी बंधूंच्या खात्यामध्ये 3 हप्ते एकत्रित 6,000 रुपये जमा, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू। कशा पद्धतीने 3 हप्ते एकत्रित येऊ शकतात या संदर्भात माहिती घेण्यापूर्वी या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। चला आता डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया। एकंदरीत पाहिले तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वाची योजना। या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 21वा हप्ता देण्यात आलेला आहे आणि आपण जर पाहिलं तर 19 नोव्हेंबर 2025 रोजी हा 21वा हप्ता देण्यात आलेला होता आणि ह्या पीएम किसान योजनेचा जो 22वा हप्ता आहे तो 22वा हप्ता आणि या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली अत्यंत महत्त्वाची योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। या योजनेचा पण हप्ता हा येऊ शकतो, म्हणजे एकंदरीत ते 2 हप्ते झाले आणि अशा पद्धतीने 3 एकत्र हप्ते हे जमा होणार आहेत। मुख्यतः आपण जर पाहिलं तर पीएम किसान योजनेचा आता 22वा हप्ता हा जमा करण्यात येणार आहे आणि आपण जर पाहिलं तर 21वा हप्ता मी सांगितल्याप्रमाणे आपल्या सर्वांना माहिती आहे 19 नोव्हेंबर 2025 रोजी देण्यात आलेला आहे। एकंदरीत पाहिलं तर हे 3 हप्ते हे एकत्रित शेतकरी बंधूंच्या खात्यावरती आता जमा होऊ शकतात। आपण अधिकृत वेबसाईटवर आहोत आणि पाहिलं तर ही पीएम किसान योजनेची अधिकृत वेबसाईट आहे। मुख्यतः पाहिलं तर नमो शेतकरी योजनेचा 7वा आणि 8वा हप्ता हा शेतकरी बंधूंच्या खात्यावरती, ज्या शेतकरी बंधूंना 7वा हप्ता भेटला नव्हता त्या मागील हप्त्यासोबत 8वा हप्ता पण मिळून अशा पद्धतीने तिन्ही हप्ते हे एकत्रित जर 6,000 रुपये शेतकरी बंधूंच्या खात्यामध्ये आले तर निश्चितच शेतकरी बंधूंसाठी हे आनंदाची बातमी असणार आहे। तर अशा पद्धतीने हे तिन्ही हप्ते मिळून शेतकरी बंधूंच्या खात्यामध्ये हे यायलाच पाहिजे आणि एकंदरीत मुख्यतः पाहिलं तर हे हप्ते येण्यासाठी शेतकरी बंधूंना पीएम किसान योजनेचे लाभार्थी असणं फार महत्त्वाचं आहे। अशा पद्धतीने हे मुख्यतः आपण पाहिलं तर अशा पद्धतीने तिन्ही हप्ते हे एकत्रित जमा होणार आहेत। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल ते पण करून घ्या।